मित्रांनो नमस्कार, मी विक्रम राठोड. चला आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पूर्व परीक्षा उत्तरासहित अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित जर सोडवली तर तुम्हाला परीक्षेला खूपच लाभदायक आहे. मनापासून प्रश्न समजून घ्या, त्याचं उत्तरही समजून घ्या. चला तर आपण सुरुवात करूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. वेळ असतो 2 तास आणि एकूण गुण असतात मित्रांनो 40. ठीक आहे. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करा. पहिला प्रश्न, कृती पहिली आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 5 मार्काला 5 प्रश्न असतात, उपप्रश्न. चला पहिला काय प्रश्न बघा. जैव उपाययोजनेमध्ये युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेणारी वनस्पती टिंबटिंब आहे. कोणते 4 पर्याय दिलेले असतात? धोत्रा, सूर्यफूल, जास्वंद आणि गवत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सूर्यफूल. सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेते. दुसरा उपप्रश्न, अणुचाचण्या हा आपत्तीचा कोणता प्रकार आहे? 4 पर्याय दिलेत. भूगर्भीय, खगोलशास्त्रीय, अनाकलनीय आणि हेतुपुरस्सर. तर अनाकलनीय हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा. गीरचे सिंह टिंबटिंब यांचे वर्गीकरण प्रजातीमध्ये करतात. तर गीरचे सिंह जे आहेत, 4 पर्याय. संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील आणि अनिश्चित. तर याचं उत्तर आहे संवेदनशील. ठीक आहे. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणती ऊर्जा हरित ऊर्जा नाही? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हरित ऊर्जा नाही. नैसर्गिक वायू हरित ऊर्जा नाही, याचं उत्तर. ठीक आहे. पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते? कोणत्या प्राण्याचे शरीर द्विपार्श्व सममिती? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो तारामास. ओके. नंतर प्रश्न पहिल्यातील ब भाग हा सुद्धा 5 मार्काला विचारतात. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय बघा. काय कराल ते लिहा. किंवा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मित्राला सतत सेल्फी काढायला छंद लागलाय. बघा, तुमचा मित्र आहे, त्याला सेल्फी काढायचा छंद लागलाय. तर तुम्ही काय कराल? त्याला काय उपाय द्याल? तर त्याचा उपाय लिहू शकतो आपण की सेल्फी काढताना घसरून पडणार नाही याची काळजी घ्यायला सांगेल. हे तुम्ही लिहू शकता. किंवा त्या सवयीपासून दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर हे लिहायला पाहिजे. त्यानंतर स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. बघा, प्रश्न काय आहे त्याआधी प्रश्न काय बघा. पुढचा प्रश्न, खालील विद्युत निर्मिती केंद्र टप्प्याटप्प्याने होणारी ऊर्जा रूपांतरण लिहा. कसं लिहायचंय? उदाहरणार्थ, जलविद्युत निर्मिती केंद्र इथे कशा टप्प्याटप्प्याने ऊर्जा तयार होते, किंवा अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने ऊर्जा कशी तयार होते बरं, ते आपल्याला लिहायचं आहे. तर ते टप्पे कसे असतील बघा. मग तर पहिल्यांदा स्थितीज ऊर्जा, नंतर गतीज ऊर्जामध्ये रूपांतर, त्याला जनित्र जोडले असतं, जनित्र फिरायला लागलं की विद्युत ऊर्जा तयार होते. हे टप्प्याटप्प्याने अशी विद्युत ऊर्जा तयार होते. म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, साठलेलं पाणी असतं, त्याच्यात स्थितीज ऊर्जा असते. त्या पाण्याला पाईपाद्वारे खाली आणतात, त्याच्या गतीज ऊर्जेत रूपांतर होते. गतीज ऊर्जेत रूपांतर झाले की खाली त्या पाण्याला खाली जनित्र जोडले असतात. पाण्याच्या वेगामुळे जनित्र फिरायला लागतं, म्हणजे गतीज ऊर्जा, आणि जनित्र फिरायला लागलं की वीज निर्मिती. अशा पद्धतीने हे टप्पे पूर्ण होते. अणुऊर्जेच्या बाबतीत काय होतं? अणुतील ऊर्जा वापरली जाते, त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार करतात. औष्णिक ऊर्जेवरती वाफ तयार होते. वाफेमुळे काय होतं? मग टर्बाईन फिरते, आणि टर्बाईन फिरायला लागली की विद्युत ऊर्जा तयार. अशा पद्धतीने अणुऊर्जा ही टप्प्याटप्प्याने पूर्ण होते, त्यापासून विद्युत ऊर्जा ही तयार होत असते. पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
खालील ओक तक्ता पूर्ण करा. काय करायचं आहे बघा, सजीव दिले आहे आणि 2 ब्रॅकेट दिले. या ठिकाणी या चौकटीत काय लिहिणार, सजीव 2च प्रकारचे, वनस्पती आणि प्राणी. बस एवढंच उत्तर या ठिकाणी लिहायचं, वनस्पती आणि प्राणी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बरं? तर प्रश्न आहे मित्रांनो, फक्त नाव लिहा. काय नाव लिहायचं? एकलिंगी प्राणी कोणते आणि उभयलिंगी कोणते? तर एकलिंगी आणि उभयलिंगी प्राण्यांचे उदाहरण आपल्याला विचारले, ते उदाहरण आपण सहज सांगू शकतो. कोणते आहेत एकलिंगी प्राणी? तर एकलिंगी प्राणी आहेत गोगलगाय, कासव. आणि उभयलिंगी डोलिओलम आणि हर्डमानिया हे उभयलिंगी प्राणी आहेत मित्रांनो. ठीक आहे. श्वेतक्रांती म्हणजे काय? दुग्ध उत्पादन. आणि नीलक्रांती म्हणजे काय? मत्स्य उत्पादन. हा पुढचा प्रश्न आहे आपला. कसा प्रश्न आहे तो बघा, श्वेतक्रांती जे आहे याला दूध क्रांती म्हणतात. नीलक्रांती म्हणजे काय? मत्स्य उत्पादन, माशांचं उत्पादन केलं. या ठिकाणी प्रश्न पहिला आपला संपलेला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय? कृती 2 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 कारण लिहायचे असतात. 3 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न काय काय बघा, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. कारण लिहायचं. अभिरूप सराव उपयुक्त असतो. काय कारण असेल? आणि काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्स शोषण करतात. काय कारण असेल या तिघांचंही? ते कारण आपण आता समजून घ्या. पहिले, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर का असते? त्याचं कारण व्यवस्थितपणे आपण समजून घेणार. स्थिर असायचं कारण की सरीसृप प्राणी जे असतात ते शीतरक्ती असतात. आणि शीतरक्तीचा अर्थ काय होतो? त्यांच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते. मग शीतरक्ती प्राणी म्हणजे असे प्राणी जे स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. म्हणजेच काय? सभोवतालच्या परिसराचे तापमान जसे बदलेल तसे ते शीतरक्ती प्राण्याच्या शरीराचे तापमान बदलते. त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान कसं असतं? अस्थिर असते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय आहे की सराव अभिरूप उपयुक्त ठरतो. कारण की अभिरूप सराव जो आहे हा भविष्यात होणाऱ्या आपत्तीशी 2 हात करण्यास उपयुक्त असतो. म्हणजे काय घडणार आहे त्याला हा 2 हात करण्यासाठी हा उपयुक्त असतो. या सरावामुळे आपत्ती आल्यानंतर कमीत कमी वेळात आणि तात्काळ तयारीची स्थिती मोजता येते. कशा पद्धतीने काय करायचं. तसेच आपत्ती आल्यानंतर करावयाच्या प्रतिसादी तपासता येते. आपत्ती आल्यानंतर तिच्या निवारणाचे काही उपाय ठरलेले असतात. ते यशस्वी होतात की नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव अतिशय उपयुक्त असतो. हे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहिजे. आणि उच्चस्तरीय प्राणी ज्यात काही विनाश शोषण का करतात? कारण की काही उच्चस्तरीय प्राणी जे असतात, वनस्पती आणि प्राणी, यांच्या सभोवताली असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी जर झाली तर ते विनॉक्स शोषण करू शकतात. विनॉक्स शोषणाचा आधार जिवंत राहण्यासाठी घेतला जातो. अशा पद्धतीने हे तिन्ही प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो. आता प्रश्न दुसऱ्यातील ब भाग काय आहे बरं, तोही आपण समजून घेऊया. ब भागात काय विचारलंय? खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3. बघा त्याला 6 मार्क आहेत. 2-2 मार्काला 1. पुढील वैशिष्ट्यावरून प्राणी ओळखा. काय वैशिष्ट्य? नखेयुक्त पाय, चोच, सिर आणि धड यामध्ये मान. तर तो कोणता प्राणी असेल? दुसरा, उष्ण रक्त, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी, अंगावर केस. हे वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर कळूनच जाईल मित्रांनो. शीत रक्त, त्वचा कोरडी, खवले आणि बाह्यकर्ण असते. ठीक आहे. आणि चौथा आहे मान नसते, बटबटीत डोळे असून त्यांना पापण्या नसतात. म्हणजे हा कोण असेल? बेडूक. हे 4ही प्रश्नाचं उत्तर नखेयुक्त पाय, चोच आणि सिर धड यामध्ये मान असते असा कोण बरं तो? तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी बघणार. नखयुक्त पाय, चोच, सिर आणि धड यामध्ये मान, ते आहे कबूतर, मोर आणि पोपट.
ठीक आहे, हे त्या प्रश्नाचं उत्तर. उष्ण रक्त, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी, अंगावर केस, असं कोण? मानव. शीत रक्ती आहे, त्वचा कोरडी, खवलेयुक्त, बाह्यकर्ण असते, तो कोण? सरडा. नंतर मान नसते, डोळे पटपटीत असून पापण्या असतात, हा कोण? बेडूक. ठीक आहे, असे प्राणी आपण ओळखू शकतो मित्र. पुढचा प्रश्न आहे ब मधील दुसरा. काय प्रश्न आहे बरं तो आहे उपाय सुचवा. मोठा भाऊ तंबाखूच्या आहारी गेला आहे, लहान भाऊ सारखा दूरदर्शन पाहतो. बघा, आपल्याशी निगडीत प्रश्न आहे. मोठा भाऊ तंबाखूच्या आहारी गेला आहे आणि लहान भाऊ दूरदर्शन पाहतो. तुम्ही काय उपाय सुचवाल? मग योग्य असा उपाय तुम्ही सुचवू शकता. काय उपाय सुचवणार? मोठा भाऊ जर तंबाखूच्या आहारी गेला असेल तर मोठ्या भावाला काय सांगणार? तंबाखूचे दुष्परिणाम सांगावेत किंवा त्याला काउन्सिलिंग करावे, समुपदेशकाकडे ते न्यावे, त्याला माहिती सांगायला भाग पाड. आणि दुसरा भाऊ, लहान भाऊ टीव्ही बघतो, तर काय करायला पाहिजे? खेळाच्या मैदानात त्याला खेळण्याची सवय लावायला पाहिजे. टीव्ही पाहणे किती धोकेदायक आहे, डोळ्याला किती त्रास होतो, हे कारण त्याला समजून आपण सांगितलं पाहिजे. आणि तिसरा प्रश्न आहे पुढचा, ब मधील तिसरा, टिपा लिहा. नाही, त्यानंतर काय? इथेनॉल व मिथेन इंधन कसे मिळवतात. त्यानंतर लसीकरणावर टिपा. आणि तिसरा नंतर आहे फरक स्पष्ट, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन. मग पहिल्यांदा आपण बघूया आता इथेनॉल आणि मिथेन कसे मिळवतात, काय काय प्रक्रिया करतात, दोन्ही मिळवण्यासाठी काय केलं जातं. इथेनॉल आणि मिथेन. तर इथेनॉल जे आहे कसे मिळवतात, तर ऊसाच्या मळीचे किण्वन करून. किण्वन म्हणजे काय? फर्मेंटेशन करून. ऊसाच्या मळी कोणाला म्हणतात? ऊसापासून रस काढून घेतल्यानंतर उरलेल्या राड्याला मळी म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी कारखान्याच्या शेजारी, ऊस कारखान्याच्या शेजारी गेला तिथे वास येत असतो, तो असतो मळीचा. आणि अशा मळीमध्ये काय करतात? त्याची किण्वन प्रक्रिया करतात, फर्मेंटेशन करतात आणि त्यापासून इथेनॉल मिळवतात. तर हे करू शकतो. मिथेन कसं मिळवतात? औद्योगिक कचरा जो असेल त्या कचऱ्याचा सूक्ष्म जैविक विनाशोषण अपघटन करून आपल्याला मिथेन मिळवतात. ठीक आहे. नंतर लसीकरण म्हणजे काय? आता सध्या लसीकरण चाललेलं आहे. लसीकरण करतात म्हणजे नक्की काय करतात? आपण आता कोरोनाचे लसीकरण करून घेतलेले. तर लसीकरण म्हणजे काय? यामध्ये काय करतात? विशिष्ट रोगजंतू जे असतील, विशिष्ट रोगजंतू किंवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी किंवा काही कालापुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस. ठीक आहे. लस कोणाला म्हणतात? काही विशिष्ट रोगजंतू किंवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी किंवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजेच लस. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून काय करतात? कृत्रिमरित्या लस तयार करतात. आणि लस रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती कार्यान्वित ठेवून त्या व्यक्तीला रोगमुक्त ठेवत असतात. हे आपण काय लिहितो आहे लसीकरणासाठी. उदाहरणार्थ पोलिओ, हेपॅटायटिसची लस, अशा पद्धतीने ही लसीकरणाबद्दल माहिती आपण थोडक्यात लिहू शकतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन यामधील फरक. थोडक्यात महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण नोट करून घ्यायचे असतात. लैंगिक प्रजनात काय लिहिणार? या 2 जनक पेशींचा समावेश असतो. अलैंगिक प्रजनात एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती. बघा, सोपे मुद्दे आहेत. लैंगिक प्रजनात काय लिहिणार? प्रजननाचा वेग हा कमी असतो आणि अलैंगिक प्रजनाचा वेग हा जास्त असतो. लैंगिक प्रजनात तिसरा मुद्दा, नवजात सजीव जनकापेक्षा थोडाफार वेगळा दिसतो, थोडाफार. मात्र या अलैंगिक प्रजनात होतं काय? नवजात सजीवाचा तंतोतंत मूळ सजीवाचा म्हणजे जनक सजीवासारखा दिसत असतो. अशा पद्धतीने आपण लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन यामधील फरक सांगू शकतो मित्रांनो. आता प्रश्न तिसरा पुढचा बघणार आहे आपण. तिसरा प्रश्न काय?
बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे. खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. 15 मार्काला असतात. 5 प्रश्न लिहायचे असतात. एका प्रश्नाला 3 मार्क. काय दिले पुढे बघा. पुढील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. बघा हे चिन्ह संकेत बऱ्याचदा विचारलेले आहे. हा एक आणि हा एक. तर हे काय सांगतात, दोन्ही चिन्ह तुम्हाला सहज ते चित्र पाहून सांगता येईल की दोन्ही चिन्ह जे आहेत यामध्ये पहिलं चिन्ह जे आहे हे पाणी वाचवाचा संदेश दाखवलेला आहे. ते थेंब थेंब करते ना ते. भूमिका काय, पाण्याची समस्या सगळ्याच गावात शहरात आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषी उत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचवणे योग्य आहे, ही आपली भूमिका असणार आहे. आणि दुसरं चिन्ह होतं सौर ऊर्जा. सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश दिसेल दुसरं चिन्ह. ठीक आहे. आपली भूमिका काय असणार यामध्ये, ही सौर ऊर्जा जी आहे नूतनीकरण क्षम ऊर्जा असल्याने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने काय होतं, आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेचा वापर आपण प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळू शकतो. अशा पद्धतीने आपली ही भूमिका असणार आहे मित्र. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न काय बघा. दुसरा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातील. खालील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. ही आकृती दिसते तुम्हाला बघा. इंधन ज्वलन कक्ष आहे, कॉम्प्रेसर आहे, गॅस टर्बाईन, जनित्र. यामध्ये प्रश्न विचारला आकृतीवरून कोणती ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे, ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे का, कशी आहे. ग्लायकोलायसिस ते नंतर बघायचं आपल्याला. यामध्ये 3 प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे की दिसणारी जी आकृती आहे ही कोणती ऊर्जा निर्माण करते. त्या आकृतीवरूनच आपल्याला कळेल की ती जी आकृती आहे ही आहे नैसर्गिक वायूपासून विद्युत निर्मिती. नैसर्गिक वायूचा वापर करून विद्युत निर्मिती कशी करतात त्याची ती आकृती. तर यामध्ये कशा पद्धतीने क्रिया घडते, तर कॉम्प्रेसरच्या सहाय्याने काय होतं, ज्वलन कक्षामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. चित्रात दिसतं त्या पद्धतीने. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचं काय होतं, ज्वलन केलं जातं. ज्वलन कक्ष पण दाखवला आकृतीत. आणि या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू जो आहे हा टर्बाईन्सची पाती फिरवतो आणि टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती होत असते. आणि ही जी ऊर्जा निर्मिती आहे ही पर्यावरण स्नेही आहे. यात सल्फर नसल्याने प्रदूषण कमी होत असतं, म्हणून ही पर्यावरण स्नेही म्हणजे पर्यावरणाच्या उपयोगाची आहे. नंतरची प्रक्रिया ग्लायकोलिसिस प्रक्रिया काय असते ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तिसरा प्रश्न, ग्लायकोलिसिस प्रक्रियेत काय होतं, तर अन्नपदार्थाचे पूर्ण पचन झाल्यानंतर काय होतं, त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. बरोबर. आणि या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होते, म्हणजेच काय होतं, ग्लायकोलिसिस होते. ठीक आहे. मग ऑक्सिजनच्या वेळी काय होतं, एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, एटीपी आणि NADH2 आणि पाणी जे आहेत हे यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. ठीक आहे. पुढे चालून जे पायरुव्हिक आम्ल असतं त्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित होऊन जातात. आणि या प्रक्रियेच्या वेळी काय होतं, कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे रेणू तयार होत असतात मित्रांनो. आणि विनॉक्सी शोषणाच्या वेळी काय होतं, ग्लायकोलिसिसच्या बरोबरच किणोन सुद्धा होऊन जाते आणि व अल्कोहोलची निर्मिती त्यावेळेस होते. अशा पद्धतीने आपण ग्लायकोलिसिस प्रक्रिया लिहू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आणि मग पुढचा चौथा प्रश्न कोणता आहे बघा. मग चौथा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. ही आकृती दिसते बघा, म्युकरची आकृती दिसते. हे बीजाणू धानी आहे, याच्यामध्ये बीजाणू असतात. ठीक आहे. मग कोणत्या वरील आकृती कोणत्या वनस्पतीची आहे, म्युकरची आहे. या वनस्पतीचे एक वैशिष्ट्य लिहा.
बीजाणुधानी आणि प्रजनाचा संबंध स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला ते स्पष्ट करायचं. पहिलं काय लिहायचं की ही आकृती कोणती आहे. तर ही जी आकृती आहे मित्रांनो, जी आपल्याला दिसते, जी आकृती पाहूनच आपल्याला कळेल ते, ज्यांचा अभ्यास झाला असेल सांगतील की ते म्युकसची आकृती. ठीक आहे. याच्यामध्ये काय नसते तर हरितद्रव्य नसते मित्रांनो. बीजाणुधानी मध्ये बीजाणू असतात. योग्य परिस्थिती आली की काय होते, बीजाणुधानी फुटते आणि त्यामधून बीजाणू जे आहे ते बाहेर पडत असतात. आणि बाहेर पडलेले बीजाणू आहे ते काय होतात, ओलसर आणि उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होत असते. अशा पद्धतीने आपण त्या कवकाबद्दल माहिती लिहू शकतो. आणि 5वा प्रश्न जो आहे तो आहे प्रथमोपचार म्हणजे काय. प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असावे असे तुम्हाला वाटतं. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर लॅमार्क वाद शोधांसह स्पष्ट करा. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण करा. अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. एकेकाची माहिती बघूया. प्रथमतः प्रथमोपचार म्हणजे काय. प्रथमोपचार कोणाला म्हणायचं त्याचं उत्तर आपण या ठिकाणी शोधणार आहोत. प्रथमोपचाराची व्याख्या सहज लिहू शकतो आपण की प्रथमोपचार डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरी केलेले प्राथमिक उपचार म्हणजेच काय प्रथमोपचार. साधी सोपी व्याख्या. मग यामध्ये कोणकोणते वस्तू असतात तर त्यामध्ये निळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या असतात, डेटॉल किंवा सॅव्हलॉन असतं, औषध उपचारासाठी वापरला जाणारा कापूस असतो, थर्मामीटर असतो आणि चिकटपट्टी असते. अशा पद्धतीने या प्रथमोपचारच्या पेटीमध्ये हे साहित्य असतात. तर लॅमार्क वाद काय आहे तर उत्क्रांती होत असताना काय सजीवांच्या शरीररचनामध्ये बदल होतात आणि या बदलामध्ये ज्या जीवाने केलेला प्रयत्न वा त्या जीवाने केलेला आळस कारणीभूत असतो आणि याला म्हणतात लॅमार्क वाद. उदाहरणार्थ पिढ्यानपिढ्या जिराफ जे आहेत आपली मान ताणत झाडाची पाने खातात हे आपल्याला माहिती. त्यामुळे काय झालं, त्यांची मान लांब झाली. डोहाराचे खांदे जर तुम्ही पाहिले तर घाव घालून ते बळकट झाले. बरोबर. शहामृग हिम पक्षी जे आहेत हे पळत नसल्यामुळे काय त्यांचे पाय कमकुवत झाले. सापाने बिळात राहण्यायोग्य शरीर रचना करताना आपले शरीर गमावले. हे सगळे काय आहे तर लॅमार्कने केलेले सांगितलेला प्रयत्न किंवा आळस या लॅमार्कला कारणीभूत ठरत असतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो काय आहे तर धोक्यात असलेल्या प्रजातीचे वर्गीकरण लिहा. काय लिहिणार ते आपण बघूया. धोक्यात असलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. कोणत्या धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या जाती. तर धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या जाती मित्रांनो त्या जर आपण पाहिल्या तर बघा मग पहिली आहे संकटग्रस्त जाती. संकटग्रस्त प्रजाती कोणत्या की या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली किंवा त्यांचा अधिवास इतका संकोचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्याला म्हणायचं संकटग्रस्त. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर किंवा तणमोर. दुसरी आहे दुर्मिळ प्रजाती. या प्रजातीची संख्या बरीच कमी असते आणि या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा आणि कस्तुरी मृग. नंतर आहे संवेदनशील प्रजाती. या प्रजातीची संख्या अत्यंत कमी झालेली असते. त्यामुळे सातत्याने काय होतं ती घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीचे चिंतेचे कारण. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. आणि नंतर आहे अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात मात्र त्यांच्या वर्तनामागे काही सवयीमुळे म्हणजे उदाहरणार्थ बुजरेपणा. अशा प्रजाती कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार. ठीक आहे.
अशा या धोक्यात आलेल्या प्रजातीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो. नंतर प्रश्न आहे आपला पुढचा. बघा असे प्रश्न विचारतात. बघा 8 प्रश्न दिलेत, 5च लिहायचे असतात. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा. वेगवेगळे शब्द दिलेले असतात, ते आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचे असतात मित्रांनो. मग काय काय लिहू शकतो त्या ठिकाणी? मध्यावस्थेमध्ये काय काय नाहीच होतं, काय काय होत नाही, योग्य त्या शब्दाचा अर्थ लावून त्या ठिकाणी तो आपल्याला भरायचा असतो. बघा मध्यावस्थामध्ये काय होतं, मेटाफेज मध्ये मध्यावस्थामध्ये केंद्रक आवरण जे आहे पूर्णपणे नाहीसे होते आणि सर्व गुणसूत्रांचे काय होते, घनीकरण होऊन जाते. घनीकरण होऊन पूर्ण हे प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्री जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत, रिकाम्या जागा भरतोय आपण, समांतर अवस्थेत संरचनित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू जो आहे याच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे असतात, त्याला तुर्कतंतू म्हणतात. अशा पद्धतीने ती माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो, रिकाम्या जागा भरा. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो आपला प्रश्न 4. प्रश्न 4मध्ये एकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं. बघा माता प्रश्न 4 काय आहे, खालील उपप्रश्न सोडवा, कोणताही एक 5 मार्काला विचारतो. प्रश्न पहिला, मूलपेशीविषयी पुढील मुद्द्याची माहिती लिहा. मूलपेशीची माहिती छान असते. काय मूलपेशी म्हणजे काय, मूलपेशीचा स्रोत लिहा, मूलपेशीचे प्रकार लिहा, मूलपेशी जतन कसे करतात आणि मूलपेशीचा उपयोग लिहा. अत्यंत महत्वाचा पॉइंट हा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही नीट अभ्यासून घ्या, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला सहज लिहिता येईल. कारण ही आपली शेवटची प्रश्नपत्रिका असेल. पुढे चालून तुमची डायरेक्ट आता बोर्डाचीच परीक्षा होणार आहे, बरोबर. चला मग पहिल्यांदा मूलपेशी म्हणजे काय, मग तर बहुपेशी सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशींना मूलपेशी म्हणतात. ठीक आहे. इतर पेशींना जन्म देणारे, शरीरात जेवढ्या पेशी असतील त्यांना जन्म देणारी पेशी म्हणजे मूलपेशी. ही मूलपेशी कुठे कुठे असते, अस्थिमज्जा, मेद आणि नाळेतील रक्त, बरोबर. बाळाला आईकडून जे पोषद्रव्य पुरवले जातात ते नाळेतून, त्या ठिकाणी ह्या मूलपेशी असतात. ठीक आहे. भ्रूणीय पेशी आणि वयस्क पेशी 2 प्रकार आहे, बरोबर. मग मूलपेशी जतन करण्यासाठी नाळेतील रक्त विसरण, अस्थिमज्जा अथवा पुरकपुटीतील भ्रूणपेशी वापरतात. यांचे नमुने गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्याशा कुप्यामध्ये ठेवले जातात आणि या कुप्याला -135 अंश सेल्सिअस ते -190 अंश सेल्सिअस तापमानाला द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवत असतात. आणि त्याचं रोपण कुठे करता येतात, तर यकृत, मूत्रपिंड यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्याचं रोपण करतात. बघा किती महत्वाचं कार्य आहे. ठीक आहे. कळालं असेल तुम्हाला. कारण काय काय आपण पाहिलं की मूलपेशी म्हणजे काय, मूलपेशीचे स्रोत कोणते आहेत, मूलपेशीचे प्रकार पाहिले, मूलपेशी जतन कसे करतात आणि मूलपेशीचा उपयोग. ठीक आहे. मूलपेशीचा उपयोग काय पाहिला आपण, मूत्रपिंड निकामी झाला असेल किंवा इतर काय अवयव रिकामे झाले असेल तर या मूलपेशीपासून तयार करतात आणि तेव्हा त्याचं रोपण करतात. अशा पद्धतीने हे मूलपेशीचे उपयोग. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील तक्ता पूर्ण करा. म्हणजे प्रश्न 4मध्ये 2 प्रश्न असतात, त्यापैकी एक लिहायचं असतं. मग खालील तक्ता पूर्ण करामध्ये साहित्य दिले, त्याचे उपयोग. गांडूळ, सुडोमोनास, जीवाणू, अडुळसा, सेंद्रिय खते आणि DNA फिंगरप्रिंट यांचे उपयोग कुठे करतात तेही आपण समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. तर त्यांचे उपयोग बघा. मग
तर गांडूळ जे आहे हे काय करतात की जमीन भुसभुशीत करतात. त्यांचं काम जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनीतील विष्ठेच्या रूपात कात टाकणे हे त्याचं काम आहे. स्युडोमोनास जीवाणू काय करतात? प्रदूषित पाणी आणि जमीन येथील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करून टाकतात. हा त्यांचा उपयोग. आडुळसाचा उपयोग खोकला कमी करण्यासाठी. सेंद्रिय खते जमिनीचा कस सुधारण्यासाठी. आणि डीएनए फिंगरप्रिंटचा उपयोग गुन्हे निदान शास्त्रामध्ये गुन्हेगार व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी या फिंगरप्रिंटचा उपयोग करत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे, जेणेकरून याचा उपयोग तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला होईल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. नमस्कार.